तर दिल्लीतला हा फोटो समोर आल्यानंतर मुंबईमध्ये बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिंदेच्या शिवसेनेनं उपरोधिक आंदोलन केलं। उद्धव ठाकरेंना माफ करा असं म्हणत शिंदेच्या शिवसेनेनं स्मृतीस्थळावर प्रार्थना केली। इंडियाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना मागच्या खुर्चीवर बसवल्याचा आरोप करण्यात येतोय। उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन केवळ झुकले नाहीत तर सरपटले अशी टीका आमदार मनीषा कायंदे यांनी केली आहे। शिवसेना भाजप युतीमध्ये इतका मान सन्मान होता की त्यांच्या आदेशानुसार सगळं चालायचं आणि मध्यस्थानी असायचे, त्यांची खुर्ची पण वेगळी मध्यस्थानी असायची। त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन 5व्या 6व्या रांगेवर बसावं लागतंय आणि असं केविलवाणे असे बसले 3 जण आपण पाहतोय। तिकडे आदित्य ठाकरे आहेत, अन्य पण त्यांचे सहकारी आहे। सकाळचा भोंगा जो आहे ते काय त्यांचा विश्वप्रवक्ते ते सुद्धा तिथे आहेत। म्हणजे काय अवस्था झाली आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले। स्वतः म्हणतायत की मी बाळासाहेबांचा पुत्र आहे, ठाकरे ब्रँड आहे। कुठे आहे तो ठाकरे ब्रँड? तुम्ही दिल्लीला जाऊन नुसते वाकला नाहीत तर तुम्ही तिथे झुकला नाहीत तर तुम्ही तिथे सरपटलात। आज ज्या पद्धतीने 6व्या रांगेमध्ये तुम्हाला बसायला मिळालेलं आहे, खरं तर पुढच्या वेळेला ते 6वी रांग सुद्धा असणार नाहीये। हा खरं तर मी एवढंच सांगते, उद्धवजी तुम्ही शिवसैनिकांना काय उत्तर देणार आहात?